अपंग जनता दलाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार आमदार बबनराव लोणीकर। 26 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर इथं दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या निवासस्थानी अपंग जनता दलाचा मोर्चा। जनता अपंग दलाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 26 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर इथं दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मोरेश्वर निवासस्थानी अपंग जनता दलाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष अनीस सर शेख यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जनता अपंग जनता दलाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं आश्वासन दिले। यावेळी अपंग जनता दलाचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी दिव्यांग नागरिकांना दरमहा 6,000 रुपये मानधन देण्याची प्रमुख मागणी आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे केली आहे। तसेच दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे। संस्थापक अध्यक्ष अनीस सर शेख यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात विविध संख्येने दिव्यांग बांधव सहभागी होणार असून शासनाने दिव्यांगांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा अपंग जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। 26 तारखेला अतुलजी सावे यांच्या निवासस्थानावरती अपंग जनता दलाचा मोर्चा आहे। त्याचं कर्जमाफी केलेली आहे। तुम्ही सांगितलं कर्जमाफी केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी। तसं दिव्यांगाचे प्रश्न प्रलंबित आहेत। तुम्ही महाराष्ट्रात एवढे आमदार आहे, देवेंद्र फडणवीस सांगितलं ते तेवढं 6,000 मानधन दिव्यांगासाठी, तर तेवढं तुम्ही सरकारकडे पोहोचणार का विषय? दिव्यांगाचं काही तुमचं पत्र असेल, मागणी असेल, आज माझ्याकडे द्या। मी इथून उठलं की मुंबईला जातो, फोनवर माझी माहिती घ्या आणि या 4 दिवसात तुमची मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यापर्यंत, दिव्यांग मंत्र्यापर्यंत पोहोचवतो। वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या वतीने, जालन्याच्या पत्रकारांच्या वतीने। जालन्याच्या घाणेवाडीवर जे सोलार पंप बसवले आमच्या 2 वर्षापासून, त्याचाही वाढदिवस साजरा करायचा आम्हाला। दर 8-10 दिवसाला जालना शहरात पाणी येतं, तेव्हा या जालन्याकरांना वाटतं की वाढदिवस झालाय। तुमच्या काळात जे पथदिवे बसवले ते सध्या नाही दिसत आहे, अंधारामुळे त्याचाही आम्हाला वाढदिवस साजरा करायचा आहे। आणि पथदिवे नाही तर आणि महावितरणचं ते काय आले तुम्हाला माहिती आहे, तुम्हीच अध्यक्ष अभियंत्याला बोलणार तर रात्रभर लाईट राहत नाही, थोडा पाऊस आला की लाईट जाते। तुम्ही जरी वरतून किती पडाल ना त्याचे व्हिडिओ इथं होत नाही असं आमचं म्हणणं आहे। या सर्व प्रश्न आणि सरकार तुमची मान्य पाहिजे, आपण काहीतरी करावं। सोलारच्या विषयावर तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे, शहरातल्या लाईटचा विषय जो आहे, हा विषय मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडला। सभागृहातही याच्यावर चर्चा झाली। तडकाफडकी 24 तास हे शहर अंधारात होते। माननीय मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री महोदयांच्या कानावर टाकले की इथलचे अधीक्षक अभियंता, इथलचे दोन्ही डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता यांचं लक्ष नाहीये कामावर। एवढं मोठं 3-3.5 लाख लोकसंख्येचं शहर अंधारात आहे, तडकाफडकी त्यांचे बदले केले आणि जिल्ह्याचे 200 कोटी रुपये दिले, जे 40 कोटी रुपये माझ्या मतदारसंघात दिले, तेवढाच हिस्सा जालन्यामध्ये आहे। ह्याची स्वतंत्र मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, दोन्ही डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता, जिल्ह्यातले आमदार आणि आम्ही सगळे या आठवड्यात बैठक लावू आणि शहरातल्या सगळ्या विषयाचा आढावा घेऊ, सोलारचा आढावा घेऊ, त्याचं लोकार्पण करू। तुम्हाला सगळ्यांना लावलेल्या सोलारच्या लोकार्पणला बोलू। सर, जालना जिल्ह्यातून सर्वात जास्त जीएसटी भरले जातो,